मंडळी, उन्हाळा चालू झालेला आहे आणि कुरडई पापड्या अजून तुम्ही बनवले नाहीत तर इथं 2 दिवस रवा भिजवून घेतलेला आहे. तिसऱ्या दिवशी बघू शकता यावरचं पाणी काढून घेऊया. रवा बारीकच घेतला होता, 2 दिवस भिजवला, सकाळ संध्याकाळ पाणी काढून घेतलं, मस्त असा रवा भिजला, रव्याचा चिक तयार झाला. आता हा तयार झालेला चिक एका पातेल्याने मोजून घ्यायचा. एका पातेल्याने मोजल्यानंतर काय करायचं, जेवढा चिक आहे तेवढंच पाणी उकळण्यासाठी ठेवायचं, अगदी थोडंसं त्यावरती पाणी ठेवायचं. आता इकडं सासूबाई आमच्या पातेल्याला तेल लावून घेत आहेत. तेल लावल्यानंतर काय होतं, मस्त खाली जो चिक शिजवणार आहोत तो चिटकून बसत नाहीये जास्त पातेल्याला आणि पातेले जास्त करपत नाहीये. आणि इकडे बघू शकता पातेल्यामध्ये जेवढं चिक मोजून घेतलं होतं त्या पातेल्याने त्याच पातेल्याने पाणी ठेवलं आणि थोडंसं पाणी जास्त ठेवलं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी काढून घेतलं. आणि आता इकडे बघू शकता डब्यामधला चिक व्यवस्थित असा हलवून घेतला आणि आता या उकळलेल्या पाण्यामध्ये सगळा चिक व्यवस्थित असा हटून घेऊया. हटताना काळजी घ्यायची आहे, यामध्ये गुठळ्या किंवा गाठी होऊ द्यायच्या नाही. त्या सुरुवातीला जर व्यवस्थित हटलं ना तर आपल्या या पिठामध्ये किंवा या चिकामध्ये शिजताना गाठी अजिबात होत नाहीत. सुरुवातीला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. इकडे बघू शकता आमच्या सासूबाई मस्त असा चिक हटून घेत आहेत. आता मी हे चिक जे आहे ते चुलीवर शिजवत आहे. चुलीवरती का बरं शिजवायचा, कारण शक्य असेल तर चुलीवर शिजवा, कारण चिकाचे किंवा उन्हाळ कामाचे जे पदार्थ आहेत ना ते चुलीवरती पटकन शिजले जातात, कारण चुलीला मस्त असं जाळ लावता येतो. तर इकडे बघू शकता सगळा चिक हटून घेतला, यावरती घातलं मी, यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ. अगोदर मीठ टाकायचं राहिलं होतं आणि आवडत असेल तर थोडीशी खसखस सुद्धा घालायची आहे. रव्याच्या कुरडया करतोय आपण, रव्याचं चिक आहे, परंतु आपल्या गव्हाच्या कुरडईपेक्षा भारी लागतो, मस्त लागतो. गहू भिजवण्याचं टेन्शन नाही. झाकण ठेवून दिलं, हटून घेतलं, अधूनमधून झाकण काढून व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं. खरं सांगू का, गहू भिजवण्याची झंझटच नको, म्हणून रव्याच्या कुरडया मस्त होतात, तयार होतात. आणि ही पारंपरिक पद्धत आहे रवा कुरडई बनवण्याची. झाकण ठेवून याला पाऊण तास ते अर्धा तास याला चांगलं शिजवून घ्यायचं. पीठ चांगलं शिजवायचं म्हणजे आपले कुरडयाचे तुकडे पडणार नाही. तुकडे पडण्याचं मेन कारण म्हणजे आपला चिक जो आहे तो चांगला शिजवला ना अर्धा पाऊण तास तरी आपले कुरडयाचे तुकडे पडणार नाहीत आणि आहे अशी वेळे वर्षभर राहतात. तर इथं आपला चिक जो आहे तो व्यवस्थित असं चांगला शिजलेला आहे. बघू शकता सोऱ्या घेतला, सोऱ्यामध्ये थोडंसं पीठ भरलं आणि तिथंच पातेल्यामध्ये मी एक कुरडई घालून बघितली, म्हणजे आपल्या तारा ज्या आहेत त्या मोकळ्या होतात का बघितल्या. तारा जर मोकळ्या होत असतील ना तर आपली कुरडईचं पीठ व्यवस्थित शिजलंय असं समजायचं, किंवा पाण्यामध्ये टाकून बघायचं थोडंसं पीठ. डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिला आहे, नक्की जाऊन चेक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चिक चांगला शिजलाय, सोऱ्यामध्ये पीठ भरलं आणि मस्त अशा मीडियम कुरड्या इथं मी बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेल्या आहेत आणि पीठ चांगलं शिजले की नाही ते ओळखायचं, तुम्हाला दाखवते. एक कुरडई उचलून बघायची, केल्या कुरडई उचलली की समजायचं पीठ चांगलं शिजलंय. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र सगळ्या कुरड्या मी घालून घेतलेल्या आहेत. गरम आहे तोवरच पीठ कुरड्या सगळ्या घालून घ्यायच्या. हे बघा सगळं पीठ चांगलं व्यवस्थित शिजवय. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरड्या वाळवून घेतल्या. बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झाल्या. तेल चांगलं गरम झालं होतं, मस्त अशी कुरडई तळून घेऊया. हे बघा खूप छान अशा चौपट फुलणाऱ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. गहू भिजवायची ना चिक काढायची गरज आहे. मस्त अशा फटाफट रव्याच्या कुरड्या तयार झाल्यात. नक्की करून बघा.